श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो मार्तंड भैरवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 2 डिसेंबर 2024 रोजी प्रतिपदेपासून खंडोबा नवरात्री सुरू होत आहे. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर म्हणजेच चंपाषष्ठीच्या दरम्यान खंडोबा महाराजांची आपल्या घरामध्ये सेवा केली जाते, आराधना केली जाते. आपल्यापैकी ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केली जाते. घटस्थापना, विविध ग्रंथांचं वाचन, स्तोत्रांचं पठन, मंत्रसेवा, चंपाषष्ठीच्या दिवशी कुळधर्म, कुळाचार अशा पद्धतीनं आपण आपल्या कुलदैवताची सेवा करत असतो. ज्याप्रमाणे देवीच्या नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चन ही सेवा करतो, अगदी त्याच पद्धतीनं खंडोबा नवरात्रीमध्ये खंडोबा महाराजांच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा फोटोवरती हरिद्रार्चन केलं जातं. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. खंडोबा नवरात्रीत अवश्य करावी. मल्हारी हरिद्रार्चन किंवा खंडोबा हरिद्रार्चन कसं करावं, कोणी करावं, त्याचा नेमका विधी काय आहे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. खंडोबा नवरात्रीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं घटस्थापना कशी करायची हा व्हिडिओ आपण यापूर्वीच या चॅनलवर प्रदर्शित केला आहे, आपण तो नक्की बघावा. मल्हारी हरिद्रार्चन म्हणजे काय, तर खंडोबा महाराजांचा टाक, त्यांची मूर्ती किंवा फोटोवरती आपल्या उजव्या हातानं चिमूटभर भंडारा म्हणजेच हळद वाहून सोबत खंडोबा अष्टोत्तर शतनामावलीचं पठण करायचं. याला म्हणतात खंडोबा हरिद्रार्चन किंवा मल्हारी हरिद्रार्चन. म्हणजेच खंडोबा अष्टोत्तर शतनामावलीचं पठण करून खंडोबा महाराजांच्या टाकावरती भंडाऱ्याने म्हणजेच हळदीनं अभिषेक करायचा. आपल्या सर्वांना माहिती आहे की खंडोबा महाराजांना हळद म्हणजेच भंडारा अतिशय प्रिय आहे. अशा पद्धतीनं त्यांना भंडाऱ्यानं अभिषेक केल्यानंतर खंडोबा महाराज प्रसन्न होतात. ही सेवा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. कधी करायची, खंडोबा नवरात्रीच्या 6 दिवसांमध्ये म्हणजेच 2 डिसेंबर ते चंपाषष्ठीपर्यंत 7 डिसेंबर खंडोबा महाराज जो टाक असतो आपण तो घटी ठेवलेला असतो, त्याची पूजा होत नाही. विड्याच्या पानावरती टाक ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच जागेवर टाक, फोटो किंवा मूर्ती न हलवता अशा पद्धतीनं हळद किंवा भंडारा व्हायचा आणि सोबत खंडोबा अष्टोत्तर शतनामावली पठण करायची. व्हिडिओच्या शेवटी मी शतनामावली म्हणजेच खंडोबा महाराजांची 108 नावं दिली आहेत. प्रत्येक नावाच्या वेळी चिमूटभर भंडारा आपल्या 5ही बोटांनी टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा फोटोवरती व्हावा. आपण एक दिवस फोटोवर व्हा, एक दिवस टाकावरती वाहू शकता, एक दिवस मूर्तीवरती वाहू शकता. समजा या तिन्हीपैकी काही नसेल तर आपण घटस्थापना करताना सुपारी मांडावी आणि सुपारीवरती अशा पद्धतीनं भंडारा व्हावा. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर या 6 दिवसांमध्ये आपण केव्हाही हा विधी करू शकता. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, रोज करू शकता, ज्या दिवशी जमेल त्या दिवशी करू शकता. आणि नवरात्र झाल्यानंतर इतर वेळेला प्रत्येक रविवारी, रविवार हा वार खंडोबा महाराजांचा असतो, प्रत्येक रविवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण अशा पद्धतीनं हरिद्रार्चन हा विधी करू शकता. इतर वेळेला ज्या वेळेला आपण खंडोबा महाराजांच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती हा विधी करणार असाल त्यावेळेला तामणामध्ये टाक किंवा मूर्ती घेऊन त्यांना स्नान घालायचं, टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू वाहून मग अशा पद्धतीनं हरिद्रार्चन हा विधी करायचा. नवरात्रीमध्ये मात्र आपण टाक न हलवता आहे त्या जागेवरच हळद किंवा भंडारा वाहून हरिद्रार्चन हा विधी करावा. नवरात्रीमध्ये 6 दिवस आपण अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा हरिद्रार्चन करा. ही जी हळद किंवा भंडारा जो जमलेला असतो त्याचं काय करायचं, एका डबीमध्ये ही हळद किंवा भंडारा आपण ठेवून द्या. कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी ज्यावेळेला आपण बाहेर पडाल, आपल्या घरातील जे सदस्य असतात त्यांच्या कपाळाला हा भंडारा लावावा. प्रत्येक कामाला आपल्याला यश मिळेल. हा भंडारा पुन्हा आपण हरिद्रार्चन विधीसाठी वापरू शकता. फक्त घरात इतर देवतेंच्या पूजेसाठी ही हळद वापरायची नाही. आता आपण खंडोबा अष्टोत्तर शतनामावली पठण करू. सोबत आपण प्रत्येक नावाच्या वेळी थोडी हळद किंवा भंडारा टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा फोटोवरती व्हावी. श्री गणेशाय नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम प्रणवाय नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम मुद्रीनाथ नमः. ओम कारार्थाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम मणिमल्ल महादैत्याय नमः. ओम भुवनेश्वराय नमः. ओम देवादिदेवाय नमः. ओम ओंकाराय नमः.
ॐ सन्तप्तामरन्तापघ्ने नमः। ॐ गणकोटियुताय नमः। ॐ कान्ताय नमः। ॐ भक्तचिन्तामणये नमः। ॐ प्रभवे नमः। ॐ प्रीतात्मने नमः। ॐ प्रतिताय नमः। ॐ प्राणाय नमः। ॐ ऊर्जिताय नमः। ॐ सत्यसेवकाय नमः। ॐ मार्तण्डभैरवे नमः। ॐ दिव्याय नमः। ॐ गङ्गामाळसिकाप्रियाय नमः। ॐ गुणग्रामान्विताय नमः। ॐ श्रीमते नमः। ॐ जयवते नमः। ॐ प्रमथाग्रणे नमः। ॐ दीनानाथप्रतिकाशाय नमः। ॐ स्वयंभुवे नमः। ॐ अजराय नमः। ॐ अमराय नमः। ॐ अखण्डितप्रीतमनसे नमः। ॐ मल्लग्ने नमः। ॐ सत्यसङ्गराय नमः। ॐ आनन्दरूपाय नमः। ॐ परमाय नमः। ॐ परमाश्चर्यकृते नमः। ॐ गुरुवे नमः। ॐ अजिताय नमः। ॐ विश्वसञ्जेत्रे नमः। ॐ समराङ्गणदुर्जयाय नमः। ॐ खण्डिताखिलविघ्नोघाय नमः। ॐ परमार्थाय नमः। ॐ प्रतापवते नमः। ॐ अमोघविद्याय नमः। ॐ सर्वज्ञाय नमः। ॐ शरण्याय नमः। ॐ सर्वदेवताय नमः। ॐ अनङ्गविजयिने नमः। ॐ जायसे नमः। ॐ जगत्रात्रे नमः। ॐ भयापग्ने नमः। ॐ महाहीवलयाय नमः। ॐ धात्रे नमः। ॐ चन्द्रमार्तण्डकुण्डलाय नमः। ॐ हरये नमः। ॐ डमरुण्डाङ्करिणे नमः। ॐ त्रिशूलिने नमः। ॐ खड्गपात्रवते नमः। ॐ मणियुद्धमहारष्टाय नमः। ॐ मुण्डमालाविराजिताय नमः। ॐ खण्डेदुशेखराय नमः। ॐ त्रक्षाय नमः। ॐ महामुकुटमण्डिताय नमः। ॐ वसन्तकेलिने नमः। ॐ दुर्धर्षाय नमः। ॐ शिखिपीशशिखामणये नमः। ॐ गङ्गामाळसिकाकान्ताय नमः। ॐ गङ्गामाळसिकापते नमः। ॐ तुरङ्गमसमारूढाय नमः। ॐ लिङ्गद्वयरसमाकृतये नमः। ॐ कृतिने नमः। ॐ ऋषिदेवगणाकिरणाय नमः। ॐ पिशाचाबलीपालकाय नमः। ॐ सूर्यकोटिसमप्रभाय नमः। ॐ चन्द्रकोटिसमप्रभाय नमः। ॐ अष्टसिद्धिसमायुक्ताय नमः। ॐ सूरश्रेष्ठाय नमः। ॐ सूरवार्णवाय नमः। ॐ महाबलाय नमः। ॐ दूराराध्याय नमः। ॐ दक्षसिद्धिप्रदायकाय नमः। ॐ वरदाय नमः। ॐ वीतरागाय नमः। ॐ अर्चाय नमः। ॐ स्वराजे नमः। ॐ दृष्टघ्ने नमः। ॐ दानावाराते नमः। ॐ उत्कृष्टफलदायकाय नमः। ॐ भवाय नमः। ॐ कृपाळुषे नमः। ॐ विश्वात्मने नमः। ॐ धर्मपुत्रर्षिभितिघ्ने नमः। ॐ रुद्राय नमः। ॐ विधियज्ञाय नमः। ॐ विधिज्ञाय नमः। ॐ श्रीकण्ठाय नमः। ॐ पञ्चवक्राय नमः। ॐ सुधेकभवे नमः। ॐ प्रजापालाय नमः। ॐ विशेषज्ञाय नमः। ॐ चतुर्वक्राय नमः। ॐ प्रजापतये नमः। ॐ खड्जाय नमः। ॐ कृपासिन्धवे नमः। ॐ मल्लसैन्यविनाशनाय नमः। ॐ अद्वैताय नमः। ॐ पावनाय नमः। ॐ पात्रे नमः। ॐ परमार्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। ॐ नमो मार्तण्डभैरवाय।